आणि यानंतर आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा आढावा। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलनासंदर्भात आज कोर्टात सुनावणी पार पडली आहे। दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं त्या संदर्भातले टॉप 9 अपडेट्स पाहूया। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। दरम्यान जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतनं सवाल। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। त्यात काय ते ठरवू, कोर्टाची माहिती। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। उद्या 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा। मुंबईमध्ये आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश। आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश। तर आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये। 5,000पेक्षा जास्त लोक आणू नये, ही आयोजकांची जबाबदारी होती, असंही कोर्टाचं म्हणणं। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडवून आणलं जातंय, गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद। हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार असं सांगितलं, पण नियम पाळले नाहीत। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंतचीच परवानगी होती, त्याचंही उल्लंघन झालं। महाधिवक्त्यांनी कोर्टात बाजू मांडली। कोर्टाला घेराव, रस्ते अडवले, हे शांततेचं आंदोलन आहे का? शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलानं म्हटल्यानं कोर्टाचं उत्तर। हमीपत्रावरील जरांगेंची सही पडताळणीतली आहे का? कोर्टाचा सवाल। तर सही जरांगेंचीच, महाधिवक्ता यांची माहिती। तर जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली। एका वृत्तपत्राच्या बातमीची सुद्धा कोर्टाकडून गंभीर दखल। मराठा आंदोलनासाठी स्टेडियम देण्याची आंदोलकांच्या वकिलांची मागणी। तर दोन्ही स्टेडियम ही ऐतिहासिक ठिकाणं, तुम्ही काय बोलताय हे समजतंय का? स्टेडियमची मागणी फेटाळत कोर्टानं सुनावलं।